हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, याचा माझा छत्रपती संभाजीनगर मधील दुसरा दिवस आहे। आज आपण कुठे निघालोय? आज आपण निघालोय एलोरा केव्स बघायला। ओके, कोण कोण निघाले तर ते तुम्हाला दाखवतो। इकडे शुभम आहे, इकडे प्रतीक दादा आहे, ज्योती वहिनी आहेत, परत आपला मनीष आहे, चिंकी मिंकी हाय करा। तिकडे दिगंबर सर आलेले आहेत, श्वेता वहिनी पण आलेले आहेत। गुड मॉर्निंग। आम्ही आज जाणार आहोत वेरूळच्या लेणी बघायला। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आम्ही संभाजीनगर मध्ये आहोत आणि आता वेरूळ मध्ये लेणी बघायला जातोय। लेणी बघायला जाताना दिगंबर दादा म्हटला, दिगंबर सरांचा भाऊच आहे कृष्णा दादा, तर कृष्णा दादाच्या घरी गेलो। त्यांची ही मुलगी आहे रिधिमा, आणि गेल्यानंतर दादांनी सगळ्यांसाठी पोहे आणले, तर आम्ही सगळे नाश्ता करतोय। नाश्त्यासाठी आपण नाश्ता करून घेऊया। आम्ही आता कृष्णा दादाच्या घरी आहे आणि आम्ही नाश्ता करतोय। केले तू आताच बोललीस की माझ्यासाठी केले। तुझं नाव काय? माऊ कोणी? आलोय आता आम्ही लेण्या बघायला जाणार आहोत आणि प्रचंड ऊन झालेला आहे। यांच्यामुळे लेट झालेला आहे। कैलास मंदिर मस्तच आहे। तर आपण आज बघणार आहोत वेरूळचे कैलास मंदिर। संभाजीनगर पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर वेरूळचं कैलास मंदिर आहे। भारतातील आश्चर्यापैकी एक आहे। कैलास पर्वतावरील महादेवांच्या निवासस्थानावरून या मंदिराची रचना केल्याचे सांगण्यात येतं। वेरूळमध्ये तुम्हाला 1 ते 12 बौद्ध लेण्या, 13 ते 29 हिंदू लेण्या आणि उरलेल्या 30 ते 34 जैन लेण्या भारत सरकारने इसवी सन 1951ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे। अप्रतिम अशी शिल्पकला इथे दिसून येते। कैलासची लेणी निर्मिती इसवी सन वेरूळ कैलास मंदिर हे एकाच दगडात बनवलेलं आहे। आधी कळस, मग पाया अशा चक्क उलट्या क्रमाने या मंदिराची निर्मिती केली गेली आहे। भारतातील सगळ्या लेण्या खालून वर किंवा डोंगर फोडून आत अशा कोरण्यात आलेल्या आहेत। या मंदिराच्या खोदकामामध्ये 20,000 टनापेक्षा जास्त दगड फोडून वेगळा करण्यात आला गेला असावा असे सांगतात। लेण्यांच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठं शिवलिंग आहे। शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे। महामंडपामध्ये मोठं सुंदर कोरीव काम केलेलं तुम्हाला बघायला मिळेल। या मंदिरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्तंभावर शिल्पकला केलेलेही तुम्हाला बघायला मिळतील। मंदिराच्या छताच्या आतील बाजूस भगवान शिवचे तांडव नृत्य करताना शिल्प कोरण्यात आले। संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर हत्तीने डोक्यावर उचलले असल्याचं आपणास कळतं। संशोधकांनी जेव्हा या मंदिराचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, हे मंदिर सुरुवातीच्या काळात हे मंदिर व्हाईट प्लास्टरने झाकलेलं होतं, त्यामुळे वरून दिसताना हे सेम कैलास पर्वतासारखं दिसायचं, म्हणून या मंदिराचं नाव कैलास मंदिर असं पडलंय। काही संशोधकांच्या मते हे मंदिर 6000 वर्षापूर्वीचं आहे, तर काही संशोधकांच्या मते 1200 वर्षापूर्वी। हे एक अखंड दगड म्हणजे डोंगर कापून हे मंदिर तयार केल्यामुळे या मंदिराच्या एकूण वयाचा अंदाज बांधणंही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करायला लावणारच आहेत। अहो विचार करा, लाखो टन दगड कसा कोरला गेला आणि तोही त्या काळामध्ये। आजच्या लेझर कटर वगैरेच्या जमान्यामध्ये आज लेझर कटर आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याकडे आहेत, तर आजही आपल्याला अशा गोष्टी शक्य होणं पॉसिबल नाही आहे। पण त्यावेळची कल्पनाशक्ती काय असेल, त्यांची इमॅजिनेशन पॉवर काय अफाट असेल, खरंच विचार करायला लावणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। संशोधकांच्या मते या मंदिराच्या निर्मितीमध्ये जवळजवळ 150 ते 200 वर्षाचा काळ लागला असावा।
चल लेण्या बघायला आली का? तू बसलीस ना छान. तू कुठे आली? थांब. रिद्धिमा कुठे आली? वेरूळला. तू वेरूळच्या लेण्या बघायला आलीस का? तू उभी राहा. बरोबर का? रिद्धिमा केवढी झाली? हा हस. इथे उभी छान आहेस तू. हा नाही इथे पडत नाही माणूस. कोण बोललं तुला पडतंय का? किती छान बसली. इतक्या मोठ्या प्रमाणात दगड फोडूनही कैलास मंदिरच्या आसपासच्या परिसरात कुठेच या दगडाचे अवशेष दिसत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या खडकाचं काय झालं असेल हा एक मोठाच प्रश्न आहे. काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या खाली पुरातन शहर असल्याचं बोललं जातं. इसवी सन 700 ते 800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होतं किंवा जे विज्ञान अवगत होतं या काळापेक्षा खरंच ते पुढचं आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. गणपती बाप्पा. कैलास मंदिराविषयी असंही सांगण्यात येतं की जेव्हा औरंगजेब त्याच्या 1000 सैनिकाबरोबर हे आपलं कैलास मंदिर 3 वर्ष तोडण्याचा प्रयत्न करत होता तो त्याचा अयशस्वी प्रयत्न ठरला. कैलास मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ 200 वर्ष लागली असतील असा काहींचा बेसिक अभ्यास आहे आणि ते बांधकाम 7 ते 8 पिढ्यांनी केलं असावं. कैलास मंदिराचा जर तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा असेल किंवा तुम्हाला खोलवर जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला गुगल असेल, यूट्यूब असेल, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून तुम्ही डिटेल्समध्ये माहिती मिळवू शकता. ह्या महामंडपामध्ये तुम्हाला खूप कोरीव काम केलेले स्तंभ दिसतील आणि इकडे मेन म्हटलं तर तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळेल आतमध्ये. खूप सुंदर लेण्या बघितल्या आणि खूप मजा आली. आणि तुम्हाला कशा लेण्या वाटल्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरला आलो आहे, तेही आमच्या सिरियलचे जय जय स्वामी समर्थ सिरियलचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे सर यांच्यामुळे पॉसिबल झालं. आणि थँक्यू सो मच सर. काय 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 केवढ्याची? किती रुपयाची? 1 रुपयाची. वेरूळच्या लेण्या आम्ही बघायला गेलेलो, खूप छान आहेत आणि बघून आलेले आहेत. तुम्ही पण आलात औरंगाबादला संभाजीनगरला तर नक्की बघा. आत्ताच आम्ही आमची टीम मी, प्रतीक, वैभव, अक्षय, मनीष असे बरेच माझे अजून इतर फॅमिली आहे. आम्ही आता छान लेण्या बघितल्या तर आता निघालेलो आहोत आम्ही. छान वाटलं आम्हाला. अतिशय छान कोरीव काम केलेलं आहे. सगळं रामायणाचे महाभारताचे सगळे दृश्य त्यात कोरीव केलेले आहेत आणि हे सगळं जे काम आहे ते कोरीव हाताने केलेलं नाही का.
लेण्या फिरून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शेख इमाम या ढाब्यावर जेवण केलं. हॅलो गाईज, तर आम्ही आता निघालेलो आहे घरी शिवाजीनगरला, कारण की आता शिवाजीनगरला जाणार आणि फ्रेश होणार. तिथून आम्हाला देशमुख इंटरनॅशनल स्कूलला जायचं आहे. कालच्या सारखा आज पण इव्हेंट असणार आहे, तर चला जाऊयात घरी. आता आम्ही देशमुख इंटरनॅशनल स्कूलला निघालोय, सगळे रेडी झालेत. तुम्ही काय येत नाही? आजचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस आहे आणि आज रात्री 10 वाजतील तरी आम्हाला 10 वाजतील यायला रिटर्न. आणि आज आम्ही मुंबईला जाणार आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि 2 दिवसापासून मला असं वाटतं की मी शूटिंगलाच आहे. 2 दिवसापासून असं मला वाटतं की शूटिंगलाच आहे आणि संध्याकाळी जाणार आहे, तर माझं तोंड उतरणार आहे, तर बघू नका. तर आम्ही आता निघालोय देशमुख इंटरनॅशनल स्कूलला. आम्ही स्कूलला पोचलो आणि दिगंबर सरांना जिद्दीचा आवडही मिळाला आणि त्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलो, कारण की आम्ही 2 तासच तिकडे थांबलो, कारण की आमच्याकडे वेळ खूप कमी होता आणि त्याच दिवशी आम्हाला रिटर्न मुंबईसाठी निघायचं होतं. त्यामुळे आम्ही आता लगेच घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर शुभमच्या घरी आम्ही जेवण वगैरे सगळ्यांनी केलं आणि आम्हाला आता मुंबईला निघायचं आहे 20 मिनिटामध्ये. आणि इकडे बघा विकास दादाचं काय चालू आहे. नमस्कार, हॅलो गाईज. तुम्हाला सांगतो, आम्ही 2 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि समोर शुभमचं घर आणि विकासदादांचं घर. एवढं इकडे येऊन अक्षरशः भारी वाटलं. आज आम्ही जातोय असं दडपण आल्यासारखं झालंय, मनातनं गोष्ट सांगतोय, कारण की आज आम्ही म्हणजे पहिल्यांदा चालतो संभाजीनगरला. खूप भरून आलं, मनातनं भरून आलं, कारण की असं वाटलं की आपल्याच फॅमिलीमध्ये आपण आलोय आणि जाताना अक्षरशः वाईट वाटतंय. एवढं प्रेम ह्या लोकांनी दिलं, आयुष्यात कधीच विसरणार नाही. धन्यवाद, कायम ऋणी राहील. अरे तू गायला पोरीचे झालं, एखादा पोरगा असतं तर म्हणलं तरी असतो काहीतरी. बाय. खूप छान वाटलं तुम्ही आल्याबद्दल आम्हाला. याचा कधी मध्ये याचा असं मध्ये मध्ये 8 दिवसाला याचा. गडबडीत कुठे व्यवस्थित आलेलो, 2 दिवस होतो आम्ही. चला शुभम, बाय. घरी यांनी केलेला आहे मान आणि आता दिलेला आहे पान. आम्ही आता खातो आणि शेवटचा हा पान स्वीकार करतो. प्रवासाचा शेवटचा गोडवा. प्रवासातला शेवटचा गोडवा. तारा पान सेंटर. तारा पान सेंटर. तारा पान सेंटर अतिशय फेमस पान सेंटर आहे. संभाजीनगर मध्ये आलं, हे पान खाल्ल्याशिवाय मजाच नाही. आता आमचं छान जेवण झालेलं आहे. मी खाल्लेलं आहे, 1 नंबर पान आहे. तुम्ही पण टेस्ट करा. वा थँक्यू. आता आम्हाला काय बोलायचं नाही, आमचा मूड गेला आमचा. बाय गाईज, बाय बाय. चला बाय. चला बाय. जाऊ दे, तू रडू नको, तू रडू नको. अरे रडतो बिचारा, आम्ही चाललोय. झालेले आमच्या तिकीट त्रास देतात. तर आता निघालोय आम्ही मुंबई. आणि संभाजीनगरवरून आम्ही आता 2 दिवस संभाजीनगरला होतो. इव्हेंट पण झाला, स्कूलमध्ये पण जाऊन आलो, लेण्या पण बघून आलो, भद्रा मारुती म्हणजे खूप फिरलो आम्ही. आणि आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. कंटिन्यू करू. फुल मजा मस्ती, एन्जॉय आणि बॅक टू मुंबई. तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी, तुम्हाला व्हेरिएशन ही दिसलं असेल. काय सांगताय मी? सांगा काहीतरी. 2 दिवस आम्ही खूप मजा मस्ती करून आता मुंबईला निघालो. नंबर मस्त आहे. जेवण प्रचंड खूप चांगलं होतं जेवण. मला आवडीचं शेवगा भेटला, त्याच्यानंतर वांग भेटलं, चटण्या भेटल्या, भाकरी भेटली, सगळं भेटलं मनासारखं. खायला मिळालं. त्यामुळे थँक्यू सो मच. पाटील परिवार, सगळे
पासाटे पाटील परिवार. सगळ्यात महत्वाचं पाहुण्याने पाहुणचार केलेला आहे तुझा, पण तुझ्या पोटाचा पाहुणचार आता ते मुंबईत गेलं कळेल. तर गाईज आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आज आम्ही इथेच थांबतो. तर भेटूया पुन्हा आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.